तर नमस्कार सर. नमस्कार मॅडम, बोला. तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे बरं का. धन्यवाद. हां, तर मग मला सांगा, हा. जर तुम्हाला एखादी सुंदर, गोरी, पान मुलगी दिसली, तर हा. तुम्ही काय करचाल सांगा बरं? छान एकदम. अजिबात मी तिच्याकडे पाहणार नाही. का पाहणार नाही? नाही पाहू शकत नाही. पण तुमचा प्रॉब्लेम काय मला हे कळेना. अहो नाही पाहू शकत. पण का नाही? ते कारण माझं हे झालं ना, लग्न झालेलं आहे. बरं मग लग्नाचा आणि त्या पुरीचा काय संबंध? संबंध म्हणजे मी जर समजा त्या मुलीकडे बघितलं हं, किंवा त्या मुलीकडे मी डोळ्यात डोळं घालून पाहिलं बरं. आणि तीच जर सीन माझ्या बायकोनं पाहिला हं, ते माझ्या बायकोला बरोबर वाटणार नाही. हं. बरोबर नाही वाटल्यावर ती मग संध्याकाळी मला जेवायला देणार नाही ना. का बरं? का बरं म्हणजे तिला आवडत नाही मी दुसऱ्या एखाद्या मुलीकडे पाहिलेलं. मग आता कुठंच बघायचं नाही काय? नाही नाही नाही. कट्टर समर्थक फक्त होय काय? बायकोचा. बरं आणि बघितल्यावर काय करते तुमची बायको? अहो काय सांगायचं उलटण्यानं हाणती. आ? मग गपचूप आपलं भांडे घासावं लागते पुन्हा शिक्षा म्हणून. अरे बापरे, लयच अवघड आहे मग तुमचं. काय जीवाच्या पलीकडे अवघड आहे. पण कुणाला सांगायचं दुःख. पण त्या भांड्याचा आणि त्या पोरीचा काय संबंध आहे? काय माहित आता तिलाच माहित बायकोलाच आमच्या. बरं बरं असू द्या, नमस्कार. मग आता ठेवतो आम्ही. इथंच समाप्त करू आपण.